हनुमंत पवार या संदर्भातलं उत्तर देतील। हनुमंत पवार एका बाजूला आकडेवारी फुगवून सांगितल्याचा दावा होताना दिसतो। मगाशी तुम्ही देखील एक महत्त्वाचा उल्लेख केलेला होता की विशेष पॅकेजची घोषणा होते, मात्र या पॅकेजमध्ये विशेष काय? विशालजी, मी सांगितलं ना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी शुद्ध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची धुळफेक केलेली आहे। बरं. त्याचं कारण हे विशेष पॅकेज नाही, 2005चा काँग्रेस सरकारने केलेला मदत पुनर्वसनचा कायदा आहे, तो पाळणं या सरकारला बंधनकारक आहेच आहे। 25 मे 2025ला या सरकारने एक जी आर काढलेला आहे। त्या जी आर मध्ये जी मदत यांनी इन्क्लूड केलेली आहे, 47,000 रुपये जमीन खरवडून गेल्यानंतर, 37,000 रुपये दुभती जनामध्ये गेल्यानंतर, तीच मदत सांगायचं काम फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय आणि त्याची एवढी खोटी स्तुती होते। आमचं म्हणणं 80,000 कोटीचं नुकसान झालंय असं महसूल यंत्रणेनं सरकारला कळवलंय। 80,000 कोटीचं सरकारी आकडा आहे, आमचा आकडा 1,00,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान आहे। अशा नुकसानीला तुम्ही 32,000 कोटीची मलमपट्टी करताय आणि त्या 32,000 कोटीमध्ये 7,000 कोटी रुपये पीक विम्याच्या क्लेमवर येणार म्हणून फडणवीस साहेब सांगतायत स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये, आणि अजितदादा सांगतायत की आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा पुनर्विचार करू आणि या पॅकेजमध्ये काही बदल करू। तुम्ही कमी करणार आहात का? कारण तुम्ही पीक विम्याचे निकष कमी केले अर्ध्या रात्रीमध्ये, तुम्ही मदत पुनर्वसनचे निकष कमी केलेले आहेत अर्ध्या रात्रीमध्ये। आणि सूरजजी चव्हाण असतील आमचे बंधू किंवा आता कुलकर्णी साहेब असतील भाजपाचे, यांनी सांगितलं कधी नव्हे इतकं मोठं पॅकेज दिले। अहो, ते 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर मदत देत होतो आपण आजपर्यंत। आज 110 मिलीमीटर 24 तासामध्ये पाऊस झालेले 1,500 मंडळ आहेत, त्यामुळे हे संकट अभूतपूर्व आहे। असं असल्यानंतर तुम्ही काय कायद्याचं पालन केल्याचं सांगताय? आणि मोदी साहेब उद्या येत आहेत, तर माझे हात जोडून विनंती आहे की गुजरातमध्ये ज्यावेळेस चक्रीवादळ आलं त्यावेळेस चक्रीवादळ शमल्यानंतर तिसऱ्या दिवशी मोदी साहेबांनी हेलिकॉप्टरनं पाहणी केली आणि 5व्या दिवशी 1,500 कोटी रुपये मंजूर केले। मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्यामध्ये माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लोकसभेला मोदी साहेबांना मतदान दिलं नाही म्हणून 3 महिने तुम्ही आम्हाला मदत देत नाही का? का असं राजकारण करता इतक्या संकटामध्ये? पण हे शोभत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना, नरेंद्र मोदी साहेबांना। बरं सूरजजी, मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे निश्चितच की एका बाजूला